जेव्हा नवरा फक्त पैसे कमवत होता, बायको फक्त घर चालवत होती, तेव्हा ते बॅलन्स्ड होतं. दोघं एकमेकांवर डिपेंडंट होते. आता नवरा पैसे कमवतो, बायकोही पैसे कमवते. घराकडे कोण बघणार? तुझ्या माझ्या काळामध्ये लग्न कोणाशी व्हायची? तर आपल्या आजूबाजूच्या मुलांची मुलींची व्हायची. आपल्या आईवडिलांचे मित्रमैत्रिणींची मुलं किंवा आपल्या भावंडांचे मित्रमैत्रिणी यांच्यात कोणीतरी मध्यस्थ किंवा असायचा, मध्यस्थ तो असले. सांगायचा. हां. तर तेव्हा हे जातीबद्दल किंवा हे बाकी कशाबद्दल नाहीये, पण ही जी पद्धत आपण फॉलो करायचो ह्याच्यामुळे साधारण एकाच पद्धतीचं आयुष्य जगणारी लोक लग्न करायची एकमेकांना. आता बघ, ब्रेकअप्सचं प्रमाण पण वाढलं. ती माझी पहिली गर्लफ्रेंड, ती माझी दुसरी गर्लफ्रेंड, हे काय फॅशन आली आहे मला कळत नाही. हा माझा तिसरा बॉयफ्रेंड आहे वगैरे. हे म्हणजे कुठल्या लेवलला हे सगळं चाललंय आणि चांगल्या सुशिक्षित कुटुंबांमध्ये हे घडतंय. आणि ब्रेकअपचं प्रमाण वाढले तर ती लग्नापर्यंत जात नाही. आता तू जसं सांगितलं की 5व्या दिवशी, म्हणजे 3 वर्ष ती, 2 वर्ष ही, आणि 5व्या दिवशी आम्हाला वी वॉन्ट टू गेट सेपरेटेड. याला सगळ्यात महत्वाचं कारण काय सांगू? अबंडन्स ऑफ चॉईस. हा मोबाईल आणि इंस्टाग्राम याचा तिसरा सगळ्यात मोठा तोटा लग्नांमधला म्हणजे एकमेकांशी कम्युनिकेशनला वेळ नाही. हे एक खूप मोठं कारण आहे डिवोर्सेस होण्याचं सध्या, किंवा लग्न स्टेबलच होत नाही, कारण एक चाक खूप जास्त रखडलं जातं.